राष्ट्रवादी काँग्रेसमधून पुणे विधान परिषदेसाठी विक्रम काकडे यांना उमेदवारी दिल्यानंतर पुणे राष्ट्रवादीमध्ये प्रचंड नाराजी उफाळून आलेली पाहायला मिळते। माझ्यासोबत पुण्यातील एक असा कार्यकर्ता आहे ज्यांनी ही उमेदवारी जाहीर होताच आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे। त्यांच्याकडे जाऊयात। तुम्ही तुमची ओळख करून द्या आणि राजीनामा का दिलाय? मी रामदास गाडे पाटील, मी पर्वती विधानसभा मतदारसंघाचा कार्याध्यक्ष आहे। मी पक्ष स्थापनेपासून पक्षाचं काम इथे इमानदार करत असतो, निष्ठावंत कार्यकर्ता आहे। परंतु आता मी सुनेत्रा वहिनींना 2 दिवसापूर्वी सुद्धा सांगितलं होतं की आपला पक्ष आता सध्या अजितदादा गेल्यानंतरनं पक्षाची अवस्था आणि संघटनेची अवस्था ही फार बिकट परिस्थितीमध्ये चाललेली आहे। आज आपल्याला जरी आपण भारतीय जनता पार्टीबरोबर मित्रपक्ष असलो तरी आम्हाला आज तोंड हे भारतीय जनता पार्टीला द्यावं लागतं, कारण मी ज्या मतदारसंघात राहतो त्या मतदारसंघामध्ये राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ आहेत, त्या भागामध्ये आम्ही काम करतोय। आज आम्हाला काय परिस्थितीला तोंड द्यावं लागतं आमचं आम्हाला माहिती आहे। आज संघटना जी खालच्या परिस्थितीला गेलेली आहे ती संघटना आपल्याला ताकदीने उभी करायची असेल तर आम्हाला असं वाटत होतं, मनापासून असं वाटत होतं की आमचे जे काही माजी शहराध्यक्ष असतील दीपक भौमानकर किंवा सुनील अण्णा टिंगरे यांना ही उमेदवारी द्यायला पाहिजे होती। अन्यथा अजून कोणालाही दिली असती तरी चालली असती, पक्षाच्या निष्ठावंताला ही उमेदवारी दिली असती तरी माझं काही मत नव्हतं। परंतु जर अशा परिस्थितीमध्ये पक्षाच्या निष्ठावंतांना डावलून जर वेगवेगळ्या अशा ज्यांच्याकडं आर्थिक रसद मोठी आहे अशा लोकांना उमेदवारी दिली तरी आम्ही खपून घेणार नाही। कारण 2017ला संजय काकडेंना पक्षाने खासदार केलं होतं, आमच्या अजितदादांनी खासदार केलं होतं, पवारसाहेबांनी खासदार केलं होतं, परंतु ते आमच्याशी लॉयल राहिले का? नाही राहिले। आज त्यांनी 2017ला पक्षाच्या विरोधामध्ये आमच्याकडचे 2-2 टर्मचे उमेदवार त्यांनी फोडले आणि भारतीय जनता पार्टीमध्ये नेले। त्यावेळेस त्यांनी सांगितले की 100चा आकडा आम्ही पार करणार। अहो कोणाच्या जोरावरती? राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि अजितदादांच्या जोरावरती तुम्ही मोठे झालात आणि अशा पद्धतीने तुम्ही 2017ला अजितदादांच्या पार्टीत खंजीर खुपसून तुम्ही 2017ला भारतीय जनता पार्टीमध्ये उमेदवार घेऊन जाता आणि त्या ठिकाणी फडणवीसांना सांगता की मी 100 पुणे शहरामध्ये उमेदवारांवर आणले तुम्ही उमेदवार। त्याबद्दल आमचं म्हणणं नाही, काय झाली असेल परिस्थिती, दादांवरचा विश्वास थोडासा कमी झाला असेल, पण दादांचं काम बोलत होतं आणि अजितदादांनी सांगून त्या पद्धतीने हे केलं की आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी त्या पद्धतीनेच ताकदीने उभी करू आणि त्या भागामध्ये जे उमेदवार आमच्याकडनं गेले त्या भागामध्ये आम्ही चांगल्या पद्धतीचे कार्यकर्ते त्या ठिकाणी निर्माण केले आणि त्या ठिकाणी उमेदवारी निवडून आणले। ठीक आहे, परिस्थिती वेगळी असती, आज दादा गेले असतील, परंतु आम्हाला असं वाटतं आम्ही निष्ठावंत कार्यकर्ते। आज पक्ष ज्यावेळेस 2 बाजूने फुटला, आमच्या पवारसाहेबांचा पक्ष वेगळा आणि आमचा पक्ष वेगळा झाला, त्यावेळेस आम्ही जीवाचं रान केलं ॲफिड्यूट बनवायला। आता तेच काकडे एका तासापूर्वी त्यांनी एका तासापूर्वी प्रवेश केलाय संजय काकडे विक्रम काकडे आत येते ते आम्हाला काय माहित नाही। मी निष्ठावंत कार्यकर्ता आणि आम्ही ॲफिड्यूट बनवण्यासाठी जीवाचं रान केलंय। आम्हाला माहिती आहे आज काय पद्धतीने आम्ही अजितदादांबरोबर पक्ष वाढवलाय, काय पद्धतीने पक्षाची ताकद निर्माण केली। मी सामान्य कार्यकर्ता आहे। आज माझ्या घरावरती बँकेने नोटीस लावलेली आहे, माझं घर आज दावणीला गेलेलं आहे। मी माझी स्वतःची गाडी मी मागच्या इलेक्शनला विकली। आता कार्यकर्त्यांचं कुठंतरी उमेदवारांकडनं परिस्थिती वेगळी नको व्हायला म्हणून मी माझी कोरोला गाडी मी स्वतः विकली 2017ला। मी दादांना ते पत्र तयार करून भेटायला जाणार होतो, पण दादांचं अकाली निधन झालं, आम्हाला वाईट वाटलं त्या गोष्टीचं। मी सुनेत्रा वहिनींना ते पत्र दिलं, माझा पक्षाचा अहवाल मी वहिनींना दिला। निष्ठेने काम करणारा 30 वर्ष पक्षाचा कार्यकर्ता आहे, तुम्ही आमच्या भावना समजून घ्या। डोळ्यात पाणी येतंय तुमचं। आज अजितदादा असले असते तर अशा पद्धतीचा निर्णय झाला नसता, अशा निष्ठावंतांवरती अन्याय झाला नसता, एवढं मी तुम्हाला या ठिकाणी ठामपणे सांगतो। तेच संजय काकडे आणि विक्रम काकडे राष्ट्रवादीचं उपकरण गळ्यात घालून आत बसले। आम्ही सामान्य कार्यकर्ते आहोत, आम्ही जीवाचं रान करतो, कष्ट करतो, या पक्षामध्ये काम करतो साहेब। आम्हाला भावना आहेत, आम्ही कुठल्या पैशाच्या लालसेने किंवा कुठल्या गोष्टीने आम्ही करत नाही। आमचं दादांवरती नितांत प्रेम होतं, यापुढे राहीन, पक्षावरती नितांत प्रेम होतं। राजीनामा देताना दादांची आठवण येते। राजीनामा देताना वाईट का वाटतंय? कारण असं जर पुढं भविष्यामध्ये जर घडत असेल साहेब तर मग वाद घालण्यात अर्थ नाही ना। जर माझ्या नेत्याला जर मला जाब विचारायचा आहे, वहिनींना जाब विचारायचा तर मला राजीनामा देणं माझं काम आहे आणि मी त्या पद्धतीने माझा राजीनामा मी आत्ता सुनील अण्णांकडे सुपूर्द करणार आहे। हे रामदास गाडे होते, यांनी हा राजीनामा दिला आणि राजीनामा देताना त्यांच्या डोळ्यात पाणी आहे, कारण आम्ही पक्षाच्या स्थापनेपासून आत्तापर्यंत खस्ता खाल्ल्यात आणि फक्त पैशाच्या जोरावर काही उमेदवार पक्षात ऐन वेळेस येतात आणि उमेदवारी मिळून जातात। पक्षाचं भवितव्य काय असा प्रश्न आमच्यासमोर आहे। दादा असते तर असं झालं नसतं, हे सांगताना त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळलेत। अभिजित दराडे, पॉलिटिकल महाराष्ट्र, पुणे।